फ्रेंड्स, गणपतीच्या स्वागतासाठी मी इथे छोले केले आहेत. तर इथे मी रात्रभर भिजत घातलेले छोले शिजवून घेतले आहेत. त्यात सगळे खडे मसाले घातले आहेत आणि जेवढे जेवढे शक्य असेल तेवढे सगळे खडे मसाले काढून घेतले आहेत. इथे बारीक चिरलेला कांदा घेतला आहे. 4-5 कांदे घेतले होते कारण क्वांटिटी जास्त होती. त्यात मी तेल आणि बटरमध्ये तो परतून घेतला आहे. इथे एक वेगळा मसाला मी तयार करून घेतला आहे आलं लसूण आणि मिरचीचा. तो छान असा जाडसर बारीक करून घेतला आहे. जास्त त्याला बारीक करायची गरज नाही आहे. कांदा परतायला ठेवला होता मी एका साईडला, तर तो आता चांगला परतून झाला आहे आणि त्यात मी ते वाटलेलं वाटण घातलं आहे. आणि एका साईडलाच हे करता करता मी टोमॅटोची प्युरीसुद्धा करून घेतली आहे. कांदा चांगला परतून झाल्यानंतर त्यात मी टोमॅटोची प्युरी ॲड केली आहे. टोमॅटोची प्युरी ॲड केल्यानंतर त्यालासुद्धा मी चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आहे. आणि त्यात आता मी मसाले घालणार आहे. तर इथे मी 2 चमचे धने जिरे पूड घातली आहे, हळद घातली आहे आणि त्यानंतर मी भरपूर छोले मसाला घातला आहे. तुम्ही छोले मसाला घातला की इतर कुठला मसाला घालायची गरज पडत नाही. इथे मी थोडे छोले मिक्सरला वाटून घेतले आहे. त्याची छान पेस्ट केली आहे आणि तीसुद्धा मी या मसाल्यामध्ये ॲड केली आहे. कारण त्याने काय होतं की ग्रेव्ही चांगली घट्ट होते आणि चांगली कन्सिस्टन्सी त्याला मिळते. हा मसाला तुम्ही जितका चांगला परतून घ्याल तितकी तुमची छोलेची भाजी खूप छान होणार आहे. तर छान एकदम तेल सुटेपर्यंत मी त्याला परतून घेतलं होतं. त्यानंतर मी मीठ ॲड केलं. मीठ थोडंसं कमीच घातलं होतं कारण छोले शिजवताना पण मी मीठ ॲड केलं होतं आणि त्या पाण्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी मीठ असतं, त्यामुळे थोडं कमीच घातलं होतं. तर ते सगळं मिक्स करून घेतलं आहे.